या सुदूर संवेदन जे तंत्र आहे त्या तंत्राचा जो आपला विषय आहे GPS, सुदूर संवेदन तंत्र आणि GPS, जो मागच्या तासिकाला आपण जर पाहिलात तर त्याच्यामध्ये सुदूर संवेदन तंत्राचा परिचय आपण पाहिला. त्यानंतर अनेक उपयोगासाठी वापरण्यात येणारं तंत्र जे आहे ते तंत्र. आता त्याच्यामध्ये कोणकोणते क्षेत्र आहेत की त्याच्यात ते वापर करण्यात आलेला आहे. शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान, यंत्र प्रणालीतील वापर आणि भविष्यातील वाढ या गोष्टींचा आपण त्याची गरज याच्यात आपण पाहिली. त्यानंतर दूरसंवेदनाची प्रक्रिया, जी काही दूरसंवेदनाची प्रक्रिया असते त्या प्रक्रियांमध्ये दोन गोष्टी नमूद केलेल्या आहेत की आकडेवारी मिळविणे, आकडेवारीचं विश्लेषण या गोष्टींचा अभ्यास आपण केला. आणि याचा पुढचा जो काही भाग आहे या पुढच्या भागामध्ये सुदूर संवेदनाचे फायदे व मर्यादा. आता सुदूर संवेदनाचे फायदे आणि मर्यादामध्ये आपण जर पाहिला तर सुदूर संवेदनाचं रिमोट सेन्सिंगचे फायदे तर अनेक आहेत. त्या फायद्यांच्यामुळेच विकास झालेला आपल्याला दिसतो. कारण या सुदूर संवेदन ॲडव्हान्टेज अँड लिमिटेशन ऑफ रिमोट सेन्सिंग, सुदूर संवेदनाचे फायदे व मर्यादा, ॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन्स ऑफ रिमोट सेन्सिंग. सुदूर संवेदन हे कोणताही मानवी हस्तक्षेप न होता पृथ्वीवरील विविध जी काही भूरूपे आहेत व वैशिष्ट्ये जे आहेत त्या वैशिष्ट्यांचा पृथ्वीवरील दूर अंतरावरून अचूकपणे माहिती गोळा करण्याचे बाबत एक शास्त्र आहे. अचूक माहिती गोळा करण्याचं एक शास्त्र आहे. भूपृष्ठावरील मोठ्या क्षेत्रातील किंवा दुर्गम भागातील माहिती प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आपण गोळा करू शकत नाही, पण सुदूर संवेदन तंत्र, रिमोट सेन्सिंग तंत्र जे आहे त्याच्या साह्याने आपल्याला माहिती उपलब्ध होऊ शकते. त्याच्यात सुदूर संवेदनामुळे विस्तृत व पर्वतीय दुर्गम भागातील माहितीची व्यवस्थापने मिळविता येतात. आता आपत्तीच्या बाबतीत जर आपण पाहिला तर भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, वणवा आहे, महापूर आहे आणि वादळे आहेत. यासारख्या नैसर्गिक ज्या काही आपत्त्या आहेत या आपत्त्या घडताना व घडून गेल्यानंतर झालेल्या मानवी हानीचा आर्थिक नुकसान जे आहे त्या नुकसानाचं सहजपणे आपल्याला माहिती उपलब्ध करून घेता येते. एवढा या तंत्राचा फायदा आपल्याला मिळू शकतो. पृथ्वीवरील काही घटनांचं आपण उघड्या प्रतिमांवरून सहजपणे मिळू शकत नाही, पण या गोष्टी आता या बाबतीत जर आपण पाहिलं, उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर ज्वालामुखीच्या ज्या काही क्रिया आहेत त्या याबाबतची माहिती हस्तक्षेपाशिवाय मिळत असल्याने मानवाचा कोणताही हस्तक्षेप या ठिकाणी नाही, तरी देखील मात्र ज्वालामुखीचा उद्रेक किंवा क्रिया जी आहे त्याची माहिती आपल्याला उपलब्ध सहजपणे होऊ शकते. रिमोट सेन्सिंगमुळे हा त्याचा फायदा महत्त्वाचा आहे. त्यानंतर काही नकाशाच्या बाबतीत जर आपण अभ्यास केला, काही नकाशांमध्ये
गावातील किंवा शहरातील एकूण घरांची जी काही माहिती आहे, इमारतींची जी काही माहिती आहे, ही माहिती आपल्याला सहजपणे उपलब्ध होत नाही, पण या तंत्राद्वारे आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर जंगलातील जे काही वृक्ष आहेत, वृक्षांच्या ज्या काही प्रजाती आहेत, वन्य जाती ज्या आहेत, वन्य क्षेत्र जे आहे, याची माहिती सुदूर संवेदनामुळे मिळविता येते. अन्यथा आपल्याला याच्यापूर्वी मात्र बरीचशी माहिती मिळविता येत नव्हती. या तंत्राद्वारे मात्र आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती मिळविता येते आहे. त्यामुळे या तंत्राचा फायदा जो आहे तो फायदा खूप खूप आहे. आता अलीकडच्या काळामध्ये या तंत्राचाच वापर केला जातो आहे. सुदूर संवेदन तंत्राचा वापर केल्यानेच वेगवेगळ्या जे काही विविध विद्याशाखा आहेत, त्या विद्याशाखांमध्ये किंवा शासन स्तरावर किंवा विभागामध्ये ह्या सुदूर संवेदनाचा वापर वाढलेला दिसतोय आपल्याला. भूमी उपयोजन, पिकांचे प्रकार, पिकांचे उत्पादन व पिकांवरील रोग सहजपणे या तंत्राने ओळखता येते. म्हणजेच हे तंत्र किती महत्त्वाचं आहे याच्यावरून आपल्या लक्षात येईल. या तंत्राचा उपयोग जर आपण पाहिला तर धरणातील पाणीसाठा, हवा प्रदूषणाचं मोजमाप, पाणी व कचरा प्रदूषण, गाळाचे संचयन, शहरी व्यवस्थापनासाठी रस्त्यावरील वाहतुकीची समस्या सोडविणे, पर्यायी मार्ग शोधणे, वन्य प्राण्यांचे सर्वेक्षण करणे इत्यादी गोष्टींचा संशोधकाला व तंत्राचा खूपच फायदा होत आहे. म्हणून ह्या तंत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला या काळामध्ये दिसून येते. या तंत्राच्या फायद्यांमध्ये अजून जर आपण पाहिला तर दूरसंवेदन तंत्रानेच बऱ्याच क्षेत्रातील माहिती मिळते. विविध पद्धतीने प्रादेशिक सर्वेक्षण करता येते. अत्यंत महत्त्वाच्या मोठ्या वैशिष्ट्यांची ओळख घडवून येते, पटवून येते. ह्या गोष्टी महत्त्वाच्या जाणून घेतल्या जातात. त्यानंतर सुदूर संवेदन पाणी, कृषी क्षेत्र यासारख्या बदलत्या घटकांवरील माहिती एकत्रित करताना, पुनरावृत्ती करताना या संवेदनाचा तंत्राचा वापर फार महत्त्वाचा आहे. सुदूर संवेदन तंत्राचा वापरमध्ये विविध प्रमाणावर रिसोल्युशनद्वारे माहिती सोप्या पद्धतीने देता येते. बघा किती महत्त्वाची भूमिका बजावते. सुदूर संवेदनाद्वारे मिळविलेल्या एकाच प्रतिमेचे विश्लेषण आणि अनुप्रयोगांसाठी वापर करता येऊ शकतो. म्हणजे सुदूर संवेदन तंत्र हे विकसित तंत्र आहे, हे एक शास्त्र आहे, हे एक सॅटेलाइट आहे, हे एक सॉफ्टवेअर आहे. म्हणून आपण जर पाहिलात या तंत्रामध्ये खूप माहिती आपल्याला प्राप्त होऊ शकते. सुदूर संवेदनाद्वारे लहान व मध्यम प्रकारच्या जे काही नकाशाची पुनरावृत्ती आहे ती आपल्याला स्वस्त प्रमाणात करता येते आणि वेगवान पद्धतीने मिळविता येते. त्यानंतर अजून जर आपण पाहिला तर मोठ्या क्षेत्र जे काही पसरलेलं आहे ते समजा पुराचं असेल, पाण्याचं असेल, जंगलातील वणवा असेल, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या शोधणे या तंत्रामुळे सोपे जात असते. ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली भूपृष्ठावर होत असतात त्या हालचालांची सुलभ माहिती प्राप्त होत असते या तंत्रामुळे. नंतर सुदूर संवेदन तंत्र शास्त्र सॉफ्टवेअर जे आहे किंवा जो काही रिमोट सेन्सिंगचं एक वेगळं विकसित संगणक आहे, त्या त्याची माहिती स्वस्त पद्धतीने, रचनात्मक पद्धतीने आपल्याला भूमी सर्वेक्षणात तपशीलवार पद्धतीने
मिळू शकते, नकाशाची पुनर्रचना करता येऊ शकते. म्हणून याची फायद्याच्या गोष्टी जर आपण पाहिल्यात तर असंख्य आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी जिथं फायदा असतो तिथं तोटाही असतो. त्यामुळे काही गोष्टी फायद्याच्याही असतात आणि तोट्याच्याही असतात. पण आजच्या काळामध्ये या तंत्राचा फायदाच आपल्याला महत्त्वाचा मानावा लागेल. त्याच्यात ज्या काही मर्यादा आहेत किंवा तोटे जे आहेत त्या तोट्यांमध्ये पहिला तोटा जो आहे, दूरसंवेदन तंत्र हे विश्लेषणाची बरीच महागडी पद्धत आहे. विशेषतः लहान क्षेत्र मोजण्यासाठी किंवा त्याचे विश्लेषण करताना बराच त्रास होत असतो. ही मर्यादा किंवा तोटा जो आहे तो आपल्याला सांगता येईल. दूरसंवेदन प्रतिमाचे विश्लेषण करण्यासाठी एक विशेष प्रकारचे प्रशिक्षण आवश्यक आहे. दूरसंवेदन तंत्र दीर्घ काळासाठी वापरणे महाग आहे. तिसरं तोटा आपल्याला सांगता येईल, विद्युत चुंबकीय ऊर्जेचे उत्सर्जन करणाऱ्या रडारासारख्या शक्तिशाली तंत्रापुढे दूरसंवेदन तंत्र निष्क्रिय होऊ शकते व मिळालेली माहितीवर परिणाम होऊ शकतो. रडार जे आहे, या रडार जी शक्तिशाली तंत्र आहे, ह्या रडारापुढे मात्र रिमोट सेन्सिंग जरी काही नसला तरी देखील मात्र हा रिमोट सेन्सिंग तंत्र जे आहे, विकसित तंत्र जे आहे, विकसित शास्त्र जे आहे ते फायद्याचंच आहे. दूरसंवेदन तंत्रात वापरलेली साधने कधी कधी अनकॅलिब्रेट होऊ शकतात. तांत्रिक बिघाड कुठल्या तंत्रामध्ये होत नाही, कोणत्या ना कोणत्या तंत्रामध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो. त्याच्यामध्ये मात्र निश्चितच आहे एक तोटा आपल्याला सांगता येईल. कधी कधी वेगवेगळ्या घटकांचे विश्लेषण केले जाते तेव्हा मोजमाप करताना समानता दिसून येते, ज्यामुळे वर्गीकरण त्रुटी उद्भवतात. हा तोटा पण सांगता येईल. आणि सुदूर संवेदनाद्वारे प्राप्त केलेली माहिती कदाचित पूर्ण असू शकत नाही व तात्पुरती असू शकते. हा तोटा मानण्यात आलेला आहे. कधी कधी उपग्रह माहितीमधून मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी नकाशे तयार केले जाऊ शकत नाही. अभियांत्रिकी नकाशे तयार केले जाऊ शकत नाही. हे तोटे आपल्याला या ठिकाणी नमूद करता येतील. सुदूर संवेदन तंत्र खर्चिक असल्याने त्याच्या वापरावर काही मर्यादा येऊन ठेपलेल्या आहेत. कारण या तंत्रासाठी लागणारी प्रणाली विकसित घेण्यासाठी खूपच खर्च करावा लागतो. सुदूर संवेदनाच्या प्रतिमा ही खूपच महाग असल्याने ती बरीच लोक घेत नाही. अशा तोट्यामध्ये मर्यादांमध्ये नमूद करण्यात आलेलं आपल्याला दिसतंय. आणि दुसरं जे काही चॅप्टर आहे त्या पहिलं चॅप्टर या ठिकाणी संपलेलं आहे. दुसरं चॅप्टर जे आहे त्याच्यात सुदूर संवेदनाची मूलतत्वे. आता या दुसऱ्या चॅप्टरमध्ये सुदूर संवेदनाची जी काही मूलतत्वे आहेत, बेसिक प्रिन्सिपल ऑफ द रिमोट सेन्सिंग, याच्यात ऊर्जा स्रोत हा एक महत्त्वाचा भाग मानण्यात आलेला आहे. सोर्स ऑफ एनर्जी अँड रेडिएशन प्रिन्सिपल्स. सुदूर संवेदन या तंत्राचा आधारभूत घटक एक ऊर्जा आहे. ऊर्जा स्रोत ही आपल्याला सूर्यापासून मिळत असते. म्हणून प्रमुख स्रोत सूर्य हा मानला जात असतो. सूर्य ऊर्जेचे विद्यमान लघु गॅमा किरणांपासून ते दीर्घ रेडिओ लहरींच्या विद्युत चुंबकीय व्यवहाराचे जे काही विविध रूपे आहेत व वस्तू वेगवेगळ्या आहेत
त्यांचा जो प्रकार आहे त्या प्रमाणात परावर्तित होतात. म्हणजे याच्या मूल तत्वांमध्ये आपण जर पाहिला तर सूर्याला एक मूळ ऊर्जा स्रोत मानण्यात आलेला आहे आणि ते खरं आहे की सूर्य हा ऊर्जेचा मूळ स्रोत आहे. ऊर्जेचा सुदूर संवेदनाच्या बाबतीत उत्सर्जित ऊर्जा संवेदना मार्फत सेन्सर प्रणालीत वापरली जाते. आता सुदूर संवेदनात उत्सर्जित ऊर्जा संवेदना मार्फत सेन्सरद्वारे मार्फत ही प्रणाली वापरली जाते. आता सुदूर संवेदन प्रणाली 2 संवेदकांचे प्रकार आहेत. ही संवेदक दिवसा व रात्री ती ऊर्जा वापरतात. आता निष्क्रिय संवेदक, पॅसिव्ह संवेदक हा पहिला प्रकार आणि दुसरा आहे सक्रिय संवेदक ॲक्टिव्ह सेन्सर. पहिला आहे पॅसिव्ह सेन्सर आणि दुसरा आहे ॲक्टिव्ह सेन्सर. निष्क्रिय संवेदक आणि दुसरा आहे सक्रिय संवेदक. आता निष्क्रिय संवेदकाच्या बाबतीत जर आपण पाहिला तर सुदूर संवेदन प्रणाली ही नैसर्गिकरित्या उपलब्ध ऊर्जा मोजते. त्यांना निष्क्रिय संवेदक असे म्हणतात. व्याख्या बरोबर लक्षात ठेवा. सुदूर संवेदन प्रणाली जी नैसर्गिकरित्या उपलब्ध ऊर्जा मोजते त्यांना निष्क्रिय संवेदक असे म्हणतात. जेव्हा केवळ नैसर्गिकरित्या ऊर्जा प्राप्त होते तेव्हा ती ऊर्जा लक्ष्य किंवा घटक शोधण्यासाठी वापरली जाते. बरोबर आहे. लक्ष्य किंवा घटक शोधण्यासाठी ती ऊर्जा वापरली जाते. परंतु जेव्हा सूर्य पृथ्वीला प्रकाश देईल तेव्हाच हे घडते. रात्री सूर्यापासून परावर्तित ऊर्जा उपलब्ध होत नाही. नैसर्गिकरित्या उत्सर्जित होणारी ऊर्जा जी असते त्या ऊर्जेच्या बाबतीत आपण जर पाहिलात, उदाहरणार्थ औष्णिक इन्फ्रारेड दिवसा किंवा रात्री संवेदकामार्फत शोधली जाऊ शकते. परंतु उत्सर्जित ऊर्जेचा मात्र नोंदविण्या इतकी मोठी असावी. आता हा निष्क्रिय संवेदक जो आहे या अशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. तर सक्रिय संवेदनाच्या बाबतीत जर आपण पाहिलात तर सक्रिय जे संवेदन आहे त्याचं विवेचन जे आहे त्याच्यात नमूद केलेलं आहे की सक्रिय संवेदनामध्ये दिवसाचा वेळ कितीही असू द्या ऊर्जेचे मोजमाप कधीही करण्याची क्षमता या संवेदनामध्ये असते. कधीही करण्याची क्षमता या संवेदनामध्ये असते केव्हा दिवसा. सक्रिय संवेदनाचा उपयोग जेव्हा सूर्यापासून पुरेशा प्रमाणात ऊर्जा प्राप्त किंवा ऊर्जा मिळत नाही तेव्हा तरंग लांबी मोजण्यासाठी केला जातो. सूर्यापासून पूर्ण ऊर्जा जेव्हा मिळत नाही त्यावेळेस तरंग लांबी मोजण्यासाठी केला जात असतो. उदाहरणार्थ मायक्रोवेव्हस किंवा लक्ष्य प्रकाशित होण्याच्या मार्गावर अधिक चांगले नियंत्रण करण्यासाठी. परंतु सक्रिय संवेदकांना लक्ष्य पुरेसे प्रकाशित करण्यासाठी बऱ्याचपैकी मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मितीची आवश्यकता असते. यासाठी लेसर फ्लोरोसेन्सर व सिंथेटिक अपर्चर रडार SAR हे संवेदक वापरले जाते. किंवा ज्या वेळेस सक्रिय संवेदकांना लक्ष्य पुरेसे प्रकाशित करण्यासाठी बऱ्याचपैकी मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मितीची आवश्यकता असते त्यावेळेस या गोष्टींचा वापर केला जात असतो. कोणत्या गोष्टी? लेसर असेल, त्यानंतर फ्लोसो सेन्सर असेल व सिंथेटिक
अपर्चर असेल, रडार, SAR हे संवेदक वापरले जात असतात गरज पडते त्यावेळेस, जेव्हा ऊर्जेची निर्मितीची जास्तीची आवश्यकता असते तेव्हा. त्यानंतर सक्रिय मध्ये रडार संवेदक प्रणाली जी आहे, एक फायदा असा आहे की या रडार संवेदनाचा फायदा ते स्वतःचे ऊर्जा स्रोत प्रदान करतात. रडार हे अतिशय विकसित असं तंत्र आहे, शक्तिशाली असं तंत्र आहे, म्हणून ते दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळा डेटा गोळा करू शकतात रडार, कारण ते शक्तिशाली तंत्र आहे रडार. याच्यामध्ये अजून जर आपण पाहिलात तर निष्क्रिय संवेदक जो आहे त्याच्यात ऑप्टिकल्स, थर्मल व मायक्रोवेव्ह. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून नैसर्गिकरित्या उत्सर्जित झालेल्या किंवा सूर्याच्या परावर्तित ऊर्जेवर अवलंबून असलेले जे घटक आहेत, दिवसाच दूरसंवेदन प्रतिमा तयार होऊ शकतात. दिवसाच ज्या काही प्रतिमा असतात, दूरसंवेदन किंवा दूर अंतरावरील ज्या काही प्रतिमा असतील त्या दिवसाच मात्र आपण काढू शकतो. म्हणून या निष्क्रिय संवेदकमध्ये या गोष्टी वापरण्यात येतात. कुठले? ऑप्टिकल्स, थर्मल, मायक्रोवेव्ह या गोष्टी वापरतात. आता विद्युत चुंबकीय वर्णपट. आता विद्युत चुंबकीय वर्णपट जे आहे त्या वर्णपटामध्ये आपल्याला नमूद करता येईल इलेक्ट्रोमॅग्नेट स्पेक्ट्रम. इलेक्ट्रोमॅग्नेट स्पेक्ट्रमच्या बाबतीत जर आपण पाहिला तर सूर्यापासून किंवा अवकाशातून प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणाऱ्या ऊर्जेचा मीटर ते नॅनोमीटर पर्यंतच्या तरंग लांबीचा निरंतर क्रम जो आहे, कंटिन्युटम, म्हणजेच विद्युत चुंबकीय वर्णपट असं म्हणतात. बरोबर लक्षात ठेवा. सूर्यापासून किंवा अवकाशातून प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणाऱ्या ऊर्जेचा मीटर ते नॅनोमीटर पर्यंतच्या तरंगत लांबीच्या निरंतर क्रम म्हणजेच विद्युत चुंबकीय वर्णपट होय. इलेक्ट्रोमॅग्नेट स्पेक्ट्रम होय. आता पृथ्वीवरील प्रत्येक वस्तू जी आहे व पदार्थ विद्युत चुंबकीय ऊर्जा प्रसारित करीत असतो. पृथ्वीवरील प्रत्येक वस्तू व पदार्थ विद्युत चुंबकीय प्रसारित करीत असतो. पदार्थाच्या किंवा वस्तूच्या तापमानानुसार ऊर्जेच्या प्रसाराची, विकिरणांची तीव्रता लघु तरंगच्या दिशेने सरकत जाते. आता आपण जर पाहिला तर जे काही विद्युत चुंबकीय वर्णपट आहे त्या वर्णपटांमध्ये भूपृष्ठावरील ज्या काही प्रवास करणाऱ्या ऊर्जेच्या ज्या काही मीटर आणि नॅनोमीटरच्या तरंगत ज्या लहरी आहेत लांबीच्या, अवकाशातून प्रकाशाच्या वेगाने ज्या येतात त्याच्यामध्ये ह्या विकिरणांची तीव्रता लघुलहरांच्या दिशेने सरकत जात असते. आता विद्युत चुंबकीय ऊर्जेचा वर्णपट कमीत कमी लांबीचा असलेल्या, तरंग लांबीच्या असलेल्या, गॅमा किरणांपासून जास्तीत जास्त लांबीच्या असलेल्या दीर्घ रेडिओ लहरी ह्या जास्त लांबीच्या आहेत आणि विद्युत चुंबकीय ऊर्जेच्या वर्णपट कमीत कमी लांबीच्या असलेल्या आणि गॅमा किरणांपासून जास्तीत जास्त लांबीच्या असलेल्या रेडिओ लहरी ज्या आहेत त्या
पसरलेल्या असतात. आता 10 मीटर इतक्या किंवा तरंग लांबीपासून 10 मीटरपर्यंत दीर्घ तरंग लांबीच्या पर्यंतच्या विविध विभाग व वर्णपटात ओळखता येतात व वर्णपटाचे मुख्य विभाग खालीलप्रमाणे आपल्याला नमूद करता येतील. त्याच्यामध्ये पहिला गॅमा किरण. गॅमा किरण हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे किंवा गॅमा रे रिझन. सूर्याकडून येणारी या प्रकाराची सर्व ऊर्जा वातावरणाच्या अच्युत्य पट्ट्यात पूर्णपणे शोषली जाते. त्यामुळे दूरसंवेदनासाठी या ऊर्जेचा काहीही उपयोग होत नाही. गॅमा किरणांचा जो काही उपयोग आहे तो मात्र या दूरसंवेदनासाठी उपयोग होत नाही. क्ष किरण जो आहे त्याच्या बाबतीत जर आपण पाहिलात, ही ऊर्जा ही वातावरणात शोषली जाते व दूरसंवेदनासाठी ही ऊर्जा उपयोगात येत नाही. ह्या विभागात ऊर्जेची तरंगलांबी 0.03 नॅनोमीटर ते 3 नॅनोमीटर असते. तिसरं सांगता येईल आपल्याला, तो नीलकिरण विभाग, अल्ट्राव्हायलेट रिझन. 0.03 मायक्रोमीटर ते 0.03 मायक्रोमीटर तरंगलांबी असलेल्या विभागाचे ऊर्जेचे ओझोन थरात शोषण होते. तो नीलकिरणे म्हणजेच अल्ट्राव्हायलेट किरण जे त्या किरणांचं शोषण ओझोनचा जो काही थर आहे त्या ओझोनच्या थरामध्ये शोषले जातात. त्याच्यानंतर 0.3 ते 0.4 मायक्रोमीटर तरंगलांबीच्या ज्या काही कॅमेऱ्याची फिल्म किंवा चित्रशोधक याच्या साह्याने खूपच मोठ्या प्रमाणावर असते. केवळ 0.3 ते 0.4 मायक्रोमीटरच्या या विभागास अति नील चित्रणपटा किंवा चित्रणपट्टा, फोटोग्राफिक अल्ट्राव्हायलेट बँड असेही म्हणतात. आता दृश्य विभाग. या दृश्य विभागाच्या बाबतीत जर आपण पाहिलात तर या विभागात पृथ्वीवरील विविध घटकांवरून 0.5 मायक्रोमीटर व तरंगलांबीच्या ऊर्जेचे सर्वाधिक परावर्तन होत असते. 0.4 मायक्रोमीटर ते 0.7 मायक्रोमीटर तरंगलांबी असलेल्या ऊर्जेचा हा विभाग जो आहे तो दूरसंवेदनासाठी, हवाई छायाचित्रणासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कुठला विभाग? हा जो आपण पाहिलात आता की दृश्य विभाग. या विजिबल रिझन, तो विजिबल रिझन जो आहे तो विजिबल रिझनचा उपयोग जो आहे तो उपयोग आपल्याला ऊर्जेचा हा पूर्णपणे या ऊर्जेचा उपयोग जो आहे तो हवाई छायाचित्रणासाठी अतिशय महत्त्वाचा मानण्यात आलेला आहे. अवरक्त विभाग. आता अवरक्त विभागामध्ये आपण जर पाहिलं तर या विभागात तरंगलांबीनुसार ऊर्जेची पदार्थाशी होणारी परस्पर क्रिया ती बदलते आणि ती क्रिया बदलली म्हणजेच ऊर्जेच्या वातावरणातून होणाऱ्या संचरणाची खिडकी जी असते, ऊर्जेचे शोषण होणाऱ्या भागापासून वेगळी केली जाते आणि या विभागातील ऊर्जेची तरंगलांबी जी आहे ती 0.7 मायक्रोमीटर पासून 1 मिलीमीटर इतकी असते. अवरक्त विभागाचे 2 विभाग आहेत. त्याच्यामध्ये पहिला विभाग जो आहे त्या पहिल्या विभागाच्या बाबतीत जर आपण पाहिलात तर परावर्तित अवरक्त विभाग, रिफ्लेक्टेड इन्फ्रारेड. परावर्तित अवरक्त विभाग, अवरक्त विभागाचा मुख्य विभाग जो आहे
तो 0.7 मायक्रोमीटर ते 3 मायक्रोमीटर पर्यंत तरंगलांबी असलेल्या ऊर्जेचा हा विभाग जो आहे हा संवेदनाशील वापरण्यात येतो. या संवेदनात वापरण्यात येतो. या ऊर्जेत पदार्थाच्या औष्णिक गुणधर्माबद्दल थर्मल प्रॉपर्टीज माहिती मिळत नाही. औष्णिक गुणधर्माबद्दल माहिती मिळत नाही, परंतु 0.7 ते 0.9 मायक्रोमीटर तरंगलांबीची ऊर्जा फिल्मच्या साह्याने नोंदविता येते. म्हणूनच 0.7 ते 0.9 मायक्रोमीटरच्या या पट्ट्यास अवरक्त चित्रणपट्टा असे म्हणतात. याला परावर्तित अवरक्त विभाग म्हणतात. अवरक्त विभागाच्या 2 विभागात विभागणी केलेली आहे. पहिला आहे परावर्तित अवरक्त विभाग आणि दुसरा आहे औष्णिक अवरक्त विभाग. थर्मल इन्फ्रारेड रिजन दुसऱ्यामध्ये आपल्याला नमूद करता येईल. अवरक्त विभाग जो आहे या अवरक्त विभागामध्ये औष्णिक अवरक्त विभागात आणखीन एक महत्त्वाचा उपविभाग आहे. 9.7 मायक्रोमीटर तरंगलांबी असलेली जी काही ऊर्जा असते ती औष्णिक विभागातून सर्वाधिक प्रसारित होते. औष्णिक विभागातून सर्वाधिक प्रसारित होते. हा याचा फायदा आपल्याला सांगता येईल. दूरसंवेदनाचा याच्यात म्हणूनच या विभागाला दूरसंवेदनात महत्त्व प्राप्त झालेलं आहे, औष्णिक अवरक्त विभागाला. आता लघु तरंग विभाग. लघु तरंग विभागाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ही जी ऊर्जा असते या ॲक्टिव्ह ऊर्जा असते ही खरी जर आपण पाहिली तर ॲक्टिव्ह पद्धतीने दूरसंवेदनाच्या बाबतीत ही ऊर्जा वापरण्यात येते. रडार यंत्रणा वापरून या तरंगलांबीच्या प्रदेशात प्रतिमा घेतल्या जातात. या विभागात 0.1 ते 30 सेंटीमीटर ऊर्जेची तरंगलांबी इतकी जास्त असते. या तरंगलांबीची ऊर्जा जी असते ती ऊर्जा ढग, धुके व पाऊस यांना भेदून जाऊ शकते. म्हणून लघु तरंग विभाग हा दूरसंवेदन विभागामध्ये महत्त्वाचा मानण्यात आलेला आहे. आणि अजून एक याच्यात जर शेवटचा भाग जर आपण पाहिला तर रेडिओ लहरी प्रदेश. रेडिओ वेव्हज रिजनच्या बाबतीत आपल्याला जर नमूद करायचं असेल तर ज्या विद्युत चुंबकीय ऊर्जेच्या जो भाग आहे दलांबराचा जो काही वरचा भाग आहे त्याच्यामध्ये रेडिओ लहरी या ज्या आहेत त्या रेडिओ लहरींच्या बाबतीत विद्युत चुंबकीय ऊर्जेचा हा सर्वाधिक जास्त तरंग लांबीचा प्रदेश आहे. 30 सेंटीमीटर पेक्षा जास्त तरंग लांबी असलेली ऊर्जा रडारच्या साह्याने प्रसारित करून प्रतिमा घेतल्या जातात. किती? 30 सेंटीमीटर पेक्षा जास्त तरंग लांबीची ऊर्जा जर असेल तर रडारच्या साह्याने प्रसारित करून प्रतिमा घेतल्या जातात. आणि 30 सेंटीमीटर पेक्षा जर कमी असेल तर तेव्हा मात्र या रेडिओ लहरींचा जो काही प्रदेशामध्ये सुदूर संवेदनात याचा वापर केला जातो. म्हणून राहिलेला भाग जो आहे तो नंतरच्या पिरियडला बघू. विद्युत चुंबकीय विभाग व वातावरणाची परस्पर क्रिया. आता जो भाग आहे हा तो आपण नंतरच्या पिरियडला बघूया.